टूर्नामेंट मध्ये सकाळपासून सायंकाळीपर्यंत अंतिम सामन्यापर्यंत हे दोन महत्त्वाचे पंच आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचा निर्णय हा अंतिम निर्णय आपण या ठिकाणी मानतोय आणि उत्तमरित्या ते निर्णय देखील या ठिकाणी देत आहेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करतोय. आता आपण जातोय थेट मैदानाकडे, ज्या दोघांमध्ये ही लढत आपण पाहतोय, आई-11 वर्सेस आर्यन-11. तरी दोन्ही संघाचे राखीव खेळाडू कृपया कॉमेंट्री कक्षामध्ये पाठवायचे आहेत. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू. चला, जास्त वेळ नाही घेता येणार. शत्रुघ्न सजून घ्या. 2 षटकाचे सामने आहेत, फक्त 2. यानंतर ही मॅच संपल्यानंतर, हा सामना संपल्यानंतर पुढे होणारा सामना असेल मसुरे मालवण वर्सेस रॉयल कारभार धामणी. मसुरे मालवण वर्सेस रॉयल कारभार धामणी या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. हा सामना संपल्यानंतर आपला सामना खेळायचा आहे. आपण नाणेफेकीसाठी यायचंय. नाणेफेकीसाठी या. मसुरे मालवण आणि रॉयल कारभार धामणी. बॉलर नेम रोहित. चला, या नाणेफेकीसाठी यायचंय. मसुरे मालवण रॉयल कारभार धामणी. आपण नाणेफेकी ओढून थोडंसं विश्रांती करायची आहे. नाणेफेकीसाठी या. हा सामना संपल्यानंतर खेळायचंय. ओके, स्टार्ट. मॅच स्टार्ट झालेली आहे. पहिलं षटक, ज्यांच्या हातामध्ये चेंडू, रोहित. पहिला चेंडू फेकला गेलाय. किती धावा असतील तर 1 धाव, कारण या ठिकाणी कोणताही पॉवर प्ले आता नाही आहे. जे काही करायचंय ते तोडफोड करायची आहे. जे काही करायचंय ते आपल्या प्रत्येक चेंडू आता सीमारेषेच्या बाहेर फेकायचा आहे, कारण अंतिम लढत देखील जवळजवळ आपल्याला सामने जिंकून पुढे जायचंय. प्रत्येक याने जर हॅट्रिक षटकार मारले तर राजू गुरव यांच्याकडून 555 रुपयाचं पारितोषिक आले. या ठिकाणी सन्माननीय संतोषजी मोरे सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कळ उडवला जातोय. पाहूया कोणाच्या बाजूने निर्णय जातोय. आणि निर्णय जातोय मसुरे मालवण संघाकडे, आणि आपला निर्णय द्यायचा आहे. चला, मैदान पाहूया काय अपडेट आहे. 2 षटकाचे सामने आहेत. जास्त वेळ घेता येणार नाहीये. जेवढा आपण उशीर करू तेवढंच अंतिम सामना देखील खेळण्यासाठी कालोख होईल, याची नोंद घ्यायची आहे. पुढील चेंडू पाहूया कशामध्ये फेकला जातोय. पुढील चेंडू फेकला गेलाय. 1 धाव मिळेल, नक्की मिळेल, परंतु खतरा देखील होऊ शकला असता. नवीन बॉल, नवीन. प्रत्येक याने जर 3 षटकार मारले तर राजू गुजर यांच्याकडून 555चं पारितोषिक आले. पुढील चेंडू पाहूया कशामध्ये फेकला जातोय. पुढील चेंडूचा सामना करतोय. जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लेंथ. या ठिकाणी कोणतीच दडपण नाहीये. जबरदस्त गोलंदाजीचा परफॉर्मन्स या ठिकाणी आपण पाहतोय. या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये हे लढत होते, आई-11 आणि आर्यन-11 संघांमध्ये.
या ठिकाणी बॅटला कडा लावून चेंडू जातोय, परंतु पाठीमागे किती जरी आपण चेंडू फेकला गेला तरी एकच धाव मिळते. त्यामुळे जेवढ्या लेग ऑफ आणि समोर जेवढा आपला चेंडू फेकता येईल मारता येईल तिकडे आपण जास्त लक्ष द्यायचंय. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय, पंचांचा इशारा आलाय. ओव्हरची समाप्त आणि या एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते फक्त आणि फक्त 6 धावा. दाद द्यावी लागेल ते रोहित साठी, कारण पहिल्या षटकामध्ये रोहित यांनी फक्त 6 धावा दिल्यात. आता पाहूया दुसरं षटक कोणाकडे येतंय. आणि दुसरं षटक आलंय ते गौरव. एक जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला हा गौरव, ज्याने मागाशी मागील सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी करून आपल्या संघासाठी मोठं योगदान दिलं होतं. तो गौरव या ठिकाणी नक्कीच गौरवण्यात येईल. उत्तम कामगिरी केली तर नक्कीच आपल्याला गौरवण्यात येईल असा गौरव. पाहूया पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज. चेंडू फेकला गेलाय, बॅटची कडा लागून चेंडू जातोय ते हातामध्ये आणि या ठिकाणी मोठा खतरा होऊ शकला असता, परंतु नाही. एकच धाव. पुढील चेंडू काय होतंय, पुढील चेंडू फेकला जातोय आणि या ठिकाणी काय होतंय, पंचांचा इशारा 2 हात लांब करून येतोय. वाईट बॉल. अतिरिक्त धाव, बोनस पॉइंट मिळालेला आहे, कारण एक चेंडू आपल्याला एक्स्ट्रा देखील फेकावा लागतो. आपली जास्त एक्स्ट्रा एनर्जी द्यावी लागते, त्यामुळे प्रत्येक चेंडू हा वाईट न जाता योग्य दिशेला फेकला तर नक्कीच आपली एनर्जी देखील वाचेल. ओ या ठिकाणी काय होतंय, या ठिकाणी झेल होतोय आणि पंचांचा इशारा येतोय झेल बाद. चला लवकरात लवकर स्टार्ट करा, लगेच आपण फलंदाज तयारीमध्ये ठेवायचे आहेत, कारण यानंतर पुढे होणारा सामना असेल मसुरे मालवण आणि रॉयल कारभार धामणी. मसुरे मालवण आणि रॉयल कारभार धामणी यांच्यामध्ये ही लढत होणार आहे. IE11 आणि RN11 या संघामध्ये जो संघ विजयी होईल तो सेमीफायनल मध्ये धडक मारेल. आणि पंचांचा इशारा येतोय रनआउट. धावची झालेली आहेत, कारण ही महत्त्वपूर्ण लढत आहे. आपण जर जिंकलात तर पुढे जाणार, आपण जर हारलात तर मागे राहणार. आपण जिंकलात तर थेट जाणार सेमीफायनल मध्ये, त्यामुळे ही लढत खूप महत्त्वाची लढत आहे. चला लवकर, जसं आता सहकार्य केलं. नवीन फलंदाज आहे तो शिवम, दुसऱ्या षटक प्रगतीपथावर. पुढील चेंडू फेकला जातोय, गौरव यांच्या हातामधून चेंडू आहे आणि या ठिकाणी काय होतंय तर या ठिकाणी चेंडू जातोय 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 सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय, 2 हात उंचावून 6 धावा, षटकार. जबरदस्त हा इनिंग शॉट म्हणावा लागेल, मॅच विनिंग शॉट म्हणावा लागेल, कारण कुठेतरी संघाची धावसंख्या थांबली होती आणि थांबलेली धावसंख्या जिवंत ठेवण्यासाठी ही मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी महत्त्वाचा षटकार होता. आणि या 6 धाव्यांच्या मध्ये धावसंख्या पोहोचते, धावसंख्या होते ती 14 धावा. ओ
पहिला चेंडू तुमचा होता तर दुसरा चेंडू माझा हे दाखवून देतो तो गौरव, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार देखील मारला होता आणि हा चेंडू निर्धाव फेकला गेला. जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही या खेळाडूंमध्ये ही आतिषबाजी, ही चढाओढ आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल, परंतु या ठिकाणी काय होतं तर या ठिकाणी बॅटची कडा लागून चेंडू जातोय. मला वाटतं काहीतरी वेगळं या ठिकाणी पाहायला मिळतंय. चेंडू जातोय पाठीमागे, एक धावेसाठी फक्त एकच धाव. आणि एक धावेच्या मध्ये धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 15 धावा. 16 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. मसुरे मालवण डिसिजन द्या. गोलंदाजी ओके, प्रथम गोलंदाजी स्वीकारले. तयारीमध्ये राहायचंय आपण क्षेत्ररक्षणासाठी. हा सामना संपला की लगेच आपल्याला पुढील सामना खेळण्यासाठी सज्ज राहायचंय. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. या जास्त वेळ नाही घेता येणार. चला लवकर, कारण आपल्याला 5 वाजता फायनल खेळायचीच आहे. फलंदाज या, सलामीचे फलंदाज. फलंदाज या लवकर. धावसंख्या झाले 15 धावा आणि आवश्यकता असेल 12 चेंडू 16 धावा. कशा पद्धतीने हा सामना खेळवला जाईल? 12 चेंडू 16 धावा, कारण अतितटीची लढत नक्कीच पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण सजून घ्या. एवढा उशीर नाही पाहिजे, एवढा उशीर विनंती असेल आपल्याला, कारण आपल्याला भरपूर सामने खेळायचे अजून. सलामीचे फलंदाज, चला चालू करायचं गेम. पंच गोलंदाज नेम बाळा. बाळा ज्यांनी मागील मॅच मध्ये जबरदस्त बढिया उत्तम गोलंदाजी केली होती, ते बाळा. जबरदस्त गोलंदाजी केली होती बाळा याने. पाहूयात अशीच गोलंदाजी या ठिकाणी करेल का? पंचांचा इशारा आलाय. स्टार्ट ऑफ द मॅच चालू करा. 6 चेंडू 12 चेंडू 16 धावा. पहिला चेंडू बाळा यांचा. काय होतंय? पहिल्या चेंडूवरती पहिला चेंडू फेकला गेलाय. जबरदस्त चेंडू, निर्धार चेंडू. निर्धार चेंडू गेलाय. पहिला चेंडू, दुसरा चेंडू. काय होतंय? दुसरा चेंडू जातोय, येतोय सीमारेषेच्या बाहेर, स्टेडियमच्या बाहेर चेंडू गेलाय. चेंडू शोधण्यासाठी देखील माणसं पाठवली जातात, कारण चेंडू गेलाय कॉमेंट्री कक्षाच्या मागे. 6 धावांसाठी महत्वपूर्ण षटकार असेल हा संघासाठी, आणि ज्यांनी षटकार मारलाय ते आहेत रुपेश.
जबरदस्त रुपेश भाऊ, कारण खऱ्या अर्थानं हा षटकार खूप महत्वाचा होता, कारण प्रेक्षक दडपण आपण पूर्ण घालून हा षटकार या ठिकाणी मारलेला आहे. बाळा यांच्या दुसऱ्या गोलंदाजीवरती हा गगनचुंबी षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पाहूया एक डावखोरे फलंदाज कशावरून सामना करतील. ओ जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. राजीव गुजर यांच्याकडून 3 षटकारासाठी 501 रुपये आलेले आहेत. दोन्ही संघांसाठी हा पारितोषिक आहे. या स्पर्धेसाठी 3 षटकार मारा आणि 501 घेऊन जा. पुढे चेंडू काय होतंय बाळा. हो या ठिकाणी पुन्हा एकदा काय तर या ठिकाणी पाहतोय, मला वाटतं झेल होता आणि हा झेल देखील सुटलेला आहे. आणि पंचांचा इशारा काय येतोय, पंचांचा इशारा 2 हात उंचावून येतोय. षटकार, हो षटकार. 6 धावा लगातार 2 षटकार मारणं म्हणजेच प्रेशर घालवणं, संघासाठी विजय हासिल करणं हाच उद्देशाने या ठिकाणी उतरलेत ते रुपेश. मला वाटतं चौरस दडपण या ठिकाणी घालवलेलं दिसतंय. आणि काय होतंय, काय होतंय तर या ठिकाणी झेल होतोय. हा झेल घ्यावाच लागेल, जिंकायचा असेल तर झेल घ्यावाच लागेल. कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं. झेल सुटला तर संधी प्राप्त होते आणि ही संधी प्राप्त झाले ते रुपेशांना. धाव संख्या होते 13 धावा. विजयाच्या दिशेने ही वाटचाल. पहिल्या षटकामध्ये हा सामना संपुष्टात येईल का हे देखील पाहावं लागेल. स्ट्राईक वरती गेलाय तो ओम. काय काय इथे काय होते पहा, इथे काय होते तर विनिंग शॉट होतोय. हा होतोय एक विनिंग शॉट, जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी सामना जिंकलाय, सामना जिंकलाय आर्यन 11 संघाने.